नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकतो की आज आपल्याला निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. गॅप डाऊन ओपनिंग झालं आणि त्यानंतर आज आपलं लाईव्ह सेशन पण होतं आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की जर गॅप डाऊन ओपन झालं तर काय होऊ शकतं, एक बाउन्स येऊ शकतो. मात्र हा बाउन्स जर स्ट्रॉंग असेल तर थोडा वेळ साईडवेज मुवमेंट होऊ शकते. हा बाउन्स जर वीक असेल तर बाउन्स झाल्यानंतर पुन्हा आपल्याला किंमत खाली येऊ शकते. तर त्या पद्धतीनं आपण इथे बघू शकता की आज पहिला जो बाउन्स आला हा स्ट्रॉंग बाउन्स आला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये एक तरी ट्रॅपची मूव्हमेंट होते आणि तुम्ही इथे बघू शकता साधारणपणे ह्या आसपास जर आपला आदल्या दिवशीचा हाय बनत होता, आदल्या दिवशीचा डे हाय नाही पण शेवटच्या सत्राचा हाय जर आपण बनत होता तर तो एकदा ब्रेक केला असं दाखवलं गेलं आणि मग इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनली. आता ही जी 15 मिनिटाची शूटिंग स्टार कॅन्डल बनली त्याच्या लोला आपण जरी विचार केला तरी आपल्याला एक खालच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकत होती. मात्र इथे आपल्याला थोडंसं कॉन्फिडन्स येण्यासाठी जेव्हा हा लो ब्रेक झाला, म्हणजे तुम्ही जर पहिल्या 3 कॅन्डल बघितल्यात, मी थोडं झूम करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि ह्या जर पहिल्या 3 कॅन्डलवर थोडं फोकस केलं आपण, ओके, तर तुम्हाला इथे लक्षात येईल ह्या ज्या 3 कॅन्डल आहेत मी तुम्हाला बरोबर मार्क करून दाखवतोय. ह्या 3 कॅन्डल मध्ये तुमच्या काय लक्षात येईल, इथे आपल्याला इव्हनिंग स्टार पॅटर्न घडला. इव्हनिंग स्टार पॅटर्न काय असतो की एक ग्रीन कॅन्डल बनते, शक्यतो हा टॉपला बनतो, तर हा बऱ्यापैकी टॉपच्या आसपासच बनला होता. तर एक ग्रीन कॅन्डल बनते, दुसरी छोटीशी रेड कॅन्डल बनते, ह्या हायच्या जवळपास बनते आणि तिसरी रेड कॅन्डल बनते ज्याची उंची साधारणपणे ह्या पहिला जो ग्रीन कॅन्डल आहे त्याच्या उंची एवढीच ती ग्रीन कॅन्डल असते. तर अशा पद्धतीनं आपल्याला ज्या वेळेला बनतं तेव्हा त्याला आपण इव्हनिंग स्टार पॅटर्न असं म्हणतो आणि हा मंदीचा पॅटर्न असतो. याच्यामध्ये होतं काय की ह्या दोघांचं मिळून पहिली आणि तिसरी कॅन्डलची उंची सारखी असते, त्यांचा जो काही लो असेल तो ब्रेक होईल, त्यानंतर एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं. तुम्हाला तशा पद्धतीचं सेलिंग बघायला मिळालं आणि आपण खाली आलो. खाली येत असताना सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 24,600 बराच काळ त्याच्या आसपास टिकत होतं. त्याच्या थोडं खाली जायचा प्रयत्न होत होता, वर येत होतं 24,000. आणि मी सेशनमध्ये पण सांगितलं होतं एक तर 24,650 ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेक झाली पाहिजे किंवा 24,600 ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली पाहिजे, आपल्याला एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळू शकते. ज्या वेळेला आपलं सेशन संपल्यानंतर बऱ्याच वेळानंतर ते ब्रेकडाऊन झालं आणि ब्रेकडाऊन झाल्यावर आपण चेक करू शकतो की खूप मोठे आपल्याला मूव्हमेंट खालच्या दिशेनं बघायला मिळाली. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक मोठी मूव्हमेंट खालच्या दिशेनं आज बघायला मिळाली, ज्याची आपल्याला सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात आलेली होती की गॅप डाऊन ओपनिंग झालंय. गॅप डाऊन ओपनिंग झाल्यानंतर खरं सेलिंग कंटिन्यू व्हायला पाहिजे होतं, पण थोडंसं ट्रॅप करण्यासाठी हा सकाळचं जे आपल्याला सीन बनला हा त्याच्यासाठी बनलेला होता आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळाली. तर हे झालं निफ्टीमध्ये आज दिवसभर कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता आपल्याला बघायचंय की उद्या कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते. तर त्याच्यासाठी मी काय करतोय, थोडं झूम लेवल ऍडजस्ट करतोय जेणेकरून आपल्याला काय होईल, आपल्याला हा चार्ट व्यवस्थित समजून घेता येईल. तर इथे अजून थोडंसं, ओके, तर इथे जर बघितलं तर इथे आता आपण काय केलंय निफ्टीसाठी
उद्याच्या लेवल्स काढलेल्या आहेत. निफ्टी 50 मध्ये उद्यासाठी 24,575 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. 24,525 ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. आता काय होईल, जर 24,575 च्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, एक बाउन्स येण्याची शक्यता आहे. कारण पुन्हा 24,600 च्या वर जाईल आणि 24,625 हे आपल्याला पहिलं टार्गेट मिळू शकतं. आणि 24,625 च्या वर टिकला तर 24,675, 24,725 अशी आपल्याला एकूण 3 टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र असं झालं नाही, फ्लॅट ओपन झालं किंवा गॅपडाऊन ओपन झालं आणि 24,500 किंवा 24,525 च्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, 24,475, 24,425 आणि 24,375 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात. सध्या ज्या पद्धतीनं मुवमेंट होतीये ते बघता आपल्याला खाली जाण्याची शक्यताच जास्त वाटतेय. ओपनिंग कुठे होतंय आणि ओपनिंग नंतर पहिली 5-10 मिनिटं आपल्याला कशा प्रकारची मुवमेंट बनतेय त्याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. मी तुम्हाला काय करतो, थोडंसं डेली टाइम फ्रेमवर दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मागचे 3 दिवस आपल्याला काय होत होतं, मागचे 3 दिवस आपल्याला मार्केट एका रेंजमध्ये अडकलेलं बघायला मिळत होतं. आज आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे आणि ही कॅन्डल ह्याचा जो लो बनलाय 24,525 च्या आसपास, हा जर ब्रेक झाला खालच्या बाजूनं तर शूटिंग स्टार कॅन्डल जी आहे त्याची आपल्याला खालच्या बाजूचं टार्गेट बघायला मिळू शकतं. आणि साधारणपणे जसं इथे 24,625 च्या आसपास ही लेवल आहे, 24,525 च्या आसपास ही लेवल आहे, आणखीन 100 पॉईंट खाली जाऊ शकतं आणि 24,425 पर्यंत आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं. जर ह्या लेवलच्या 24,525 च्या खाली व्यवस्थित टिकलं तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात. जर समजा उद्या गॅपअपच ओपन झालं आणि वर टिकायला लागलं, 24,600 च्या वर जायला लागलं, तर मात्र काय होईल, पुन्हा एकदा आपण ह्या झोनमध्ये अडकू, ह्या झोनमध्ये अडकू किंवा ह्या वरच्या झोनमध्ये अडकू आणि आपल्याला साइड बाय साइड हळूहळू वर जाताना बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे थोडंसं आता आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. उद्या ओपनिंग कुठे होतंय आणि त्यानंतर मुवमेंट कशा स्वरूपाची होतीये ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तर हे झालं निफ्टी 50चं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया. निफ्टी 50च्या या विश्लेषणानंतर आता आपण बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. बँक निफ्टीचा चार्ट आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया आणि इथे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवलचा विचार करूया. मात्र त्यापूर्वी आजचं ओपनिंग आणि कशा प्रकारे आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली हे सुद्धा समजून घ्यावं लागेल. थोडंसं झूम ऍडजस्ट करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित सर्व चार्ट दिसू शकेल. ओके. तर इथे आपल्याला आता चार्ट व्यवस्थित दिसतोय. इथे सुद्धा खूप गॅप डाऊन झालं. खूप गॅप डाऊन झाल्यानंतर काय होतं, आपल्याला एवढं मोठं आपल्याला रिकव्हरी येईल असं वाटलं नव्हतं. पण आज निफ्टीमध्ये एक्सपायरी असल्यामुळे बँक निफ्टीमध्ये सुद्धा ही खूप मोठी रिकव्हरी बघायला मिळाली. मात्र आदल्या दिवशीचा हाय ज्या एरियामध्ये बनलेला होता स्विंग हाय, तिथपर्यंतच आज हाय बनला आणि पुन्हा आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल इथे बनली. ह्या शूटिंग स्टार कॅन्डलच्या खाली जरी आपण सेल केलं तरी आपल्याला खूप मोठी मुवमेंट खालच्या दिशेनं बघायला मिळाली. मात्र इथे खूप वेळ साइडवेज राहिलं, मग ब्रेक झालं, परत साइडवेज राहिलं. म्हणजे थोडक्यात काय होत होतं, स्टेप बाय स्टेप मुवमेंट होत होती. एकदम तुम्हाला म्हणजे ही मुवमेंट झाल्यानंतर जर तुम्ही पुट बाय केलं तर बराच काळ शांत राहिल्यामुळे तुम्हाला पुटमध्ये काही फायदा होणार नाही. तुम्ही कंटाळून बाहेर पडल्यानंतर परत एकदा मुवमेंट होईल. परत आता खाली आलंय म्हणून जर तुम्ही पुट बाय केलात तर परत साइडवेज मुवमेंट. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली जर तुम्ही आधीपासून पुट होल्ड करून जर राहिला असाल तरच तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतं. एखादं आपल्याला मुवमेंट झाली आहे म्हणून जर एंट्री घेतली तर आपल्याला त्याच्यामध्ये फारसं प्रॉफिट होण्याची शक्यता नाही. तर हे झालं आज कशा पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये मुवमेंट झाली. उद्यासाठी काय आहे, उद्यासाठी जर आपण बघायला गेलो तर तुमच्या लक्षात येईल वरच्या बाजूला 53,350 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूला 53,175 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. आता उद्या फ्लॅट ओपन झालं, खाली जायला लागलं, 53,175 ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर आपण खाली जाताना आपल्याला काय होऊ शकतं, खाली जाताना आपल्याला 53,075 थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करतो म्हणजे आपल्याला तिन्ही टार्गेट दिसू शकतील. ओके. तर जर समजा 53,175 खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं तर आपल्याला काय होऊ शकतं, 53,025, 53,075 सॉरी, 52,975 आणि 52,875 ही 3 टार्गेट खालच्या बाजूनं
बघायला मिळू शकतात. जर काही कारणानं गॅप अप ओपन झालं, वर टिकायला लागलं, 53,300च्या वर टिकलं, 53,350च्या वर ब्रेकआउट दिला, तर मग वर जात असताना 53,450, 53,550 आणि 53,650 अशी 3 टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं देखील बघायला मिळू शकतात. पण सध्या ज्या पद्धतीचा मूड आहे तो बघता उद्या सुद्धा आणखीन खाली जाण्याची शक्यताच आपल्याला जास्त वाटते. अर्थात ओपनिंग आणि त्यानंतरचं पहिली 10-15 मिनिटं ह्याच्यावर मग बरेचशे गोष्टी अवलंबून असतील. तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. इंडेक्सच्या या ॲनालिसिस नंतर आता आपण आता या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो. सगळ्यात पहिल्यांदा 15 मिनिटाचं जे टाइम फ्रेम आहे हे डेली टाइम फ्रेममध्ये रूपांतरित करूया. त्यानंतर झूम लेवल थोडे ॲडजस्ट करून मग जे आपण स्टॉक काल बघायला घेतले होते, तर त्या स्टॉकमध्ये एक-एक स्टॉक बघायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे दालमिया भारत. दालमिया भारतमध्ये आपल्याला काय वाटलं होतं? दालमिया भारतमध्ये आपल्याला असं वाटलं होतं, की इथे ब्रेकआउटचा प्रयत्न झाला, रेझिस्टन्स घेतला, खाली आलंय, परत वर जातंय. आता ब्रेकआउट कदाचित होऊ शकतो. मात्र अजूनही थोडासा वेळ वाट बघावी लागणार आहे. सध्या काय झालंय? जवळजवळ ओपन इक्वल टू हाय अशी सिच्युएशन होऊन आपल्याला एक रेड कॅन्डल, स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनलेली आजच्या दिवशी बघायला मिळाली. जर ह्या रेड कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं येणाऱ्या काळात? हा जो लो आहे बरोबर 1910 1915च्या आसपास तो आणि त्याच्याही खाली जर टिकलं तर 1875 पर्यंत आपल्याला किंमत खाली येताना बघायला मिळू शकते. तर त्यामुळे ज्या पद्धतीनं आपल्याला इथून रिव्हर्सल आलंय, जर उद्या गॅप अप ओपन होऊन जर वर जायला लागलं तरच आपल्याला वरची आशा ठेवावी लागणार. मात्र जर हा लो ब्रेक होत असेल आणि खाली जात असेल तर मग खाली जात असताना तुम्हाला ह्या पद्धतीनं टार्गेट ठेवावी लागतील. तर हे झालं दालमिया भारत ह्या स्टॉक विषयी. आता आपण पुढे जाणार आहे. वेदांता ह्या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसतंय? तर वेदांतामध्ये आपल्याला बऱ्यापैकी एक्झॅक्टली नसली तरी बऱ्यापैकी इनसाइड कॅन्डल आपल्याला बघायला मिळाली आहे. आणि आदल्या दिवशीचं जे क्लोजिंग आहे आणि आदल्या दिवशीचा जो हाय आहे, ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला आज पूर्ण दिवसाची बॉडी तयार झाल्यासारखी दिसते. एक्झॅक्टली नसलं तरी हे इनसाइड बार सारखं आहे. याच्यामध्ये काय होऊ शकतं? वर 523च्या आसपास, 524च्या आसपास रेझिस्टन्स आहे. उद्या जर स्टॉकमध्ये वर टिकायला लागलं, वेदांतामध्ये 524च्या वर टिकायला लागलं, तर आपण काय करू शकतो? ह्या ठिकाणी 515च्या आसपास आपल्याला त्याच्या थोडंसं खाली स्टॉप लॉस ठेवून एक तेजीचा ट्रेड करता येऊ शकतो. तर त्यामुळे ज्या पद्धतीनं आज ही इनसाइड कॅन्डल सारखी कॅन्डल, एक्झॅक्ट इनसाइड नाही आहे हे पुन्हा पुन्हा सांगतोय, तर तशा प्रकारची जी कॅन्डल बनली तर त्याच्यामुळे त्याचा हाय ब्रेक झाला तर एक मोठी मूव्हमेंट वरच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकते. आता आपण पुढे जाणार आहोत. वेदांतानंतर आता आपल्याला सरकारी कंपनी NMDC. तर NMDC मध्ये काय झालं होतं? मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं आपल्याला इथे रिव्हर्सल बघायला मिळालं, त्याच पद्धतीनं आपल्याला इथे सुद्धा रिव्हर्सल बघायला मिळण्याची शक्यता आहे. आणि मी हेही सांगितलं होतं की हा जो लो आहे याच्या खाली जर टिकायला लागलं तर एक मोठी मूव्हमेंट होऊ शकते आणि आपल्याला 235 आणि 233 ही टार्गेट्स खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र प्रत्यक्षात काय झालं? इथे ओपन झालं, खूप खाली गेलं, शेवटी शेवटी आपल्याला किंमत वर येऊन ह्या लेवलच्या सुद्धा वर क्लोज केली आहे. आता आपल्याला काय लक्ष ठेवायचं आहे? उद्या जर आजचा हाय ब्रेक झाला, हा आजचा हाय आहे, हा जर उद्या ब्रेक झाला तर पुन्हा एक अटेम्प्ट वरच्या दिशेनं होऊ शकतो. मात्र तसं झालं नाही आणि आजचा जो लो आहे हा उद्या ब्रेक झाला तर एक खालच्या दिशेनं मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. हे झालं NMDC या स्टॉक विषयी. आता आपण पुढे जाऊया. मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये ज्या पद्धतीनं आपण विश्लेषण केलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की 50% आसपास किंवा थोडंसं खाली आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे. आता जर 50% खाली टिकायला लागलं तर खालच्या दिशेनं एक मोठी मूव्हमेंट होऊ शकते आणि ही 23.6% ची जी लेवल आहे इथपर्यंत टार्गेट येऊ शकतं. त्या पद्धतीनं तिथपर्यंत टार्गेट आलेलं देखील आहे. आता येणाऱ्या काळात काय होईल? जर ही 23.6% लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर हे आपल्याला खाली असलेलं टार्गेट जे आहे 1093-94 च्या आसपास, तर ते टार्गेट आपल्याला मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं. तर हे झालं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं?
जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यावर तुमच्या ज्या काही शंका असतील, प्रश्न असतील, सूचना असतील, त्या अवश्य कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.